हाय, मी ऐश्वर्या. वेलकम बॅक टू युअर चॅनल. आज आहे नवरात्रीचा 7वा दिवस, म्हणजेच देवी कालरात्री हिचा. त्याचं स्वरूप म्हणजे अंधकाराचा नाश करून प्रकाश देणारी शक्ती. आणि याचा रंग आहे ऑरेंज, म्हणजे जोश, ऊर्जा आणि सकारात्मकतेचं प्रतीक. चला तर आज आपण बनवणार आहोत एकदम खास अशी कोकोनट व्हेजिटेबल करी. नारळाची छानशी चव, रंग ऑरेंज आणि अगदी साऊथ इंडियन टचमध्ये. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी मिक्सर जारमध्ये 1 वाटी किसलेला ओला नारळ, भिजलेल्या लाल मिरच्या घेऊन त्याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची. थोडंसं पाणीही घालायचं. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये फोडणीसाठी मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग आणि थोडेसे उडीद डाळ टाकायचे. आणि सगळं छान तडतडलं की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आणि तोही छान परतून घ्यायचा. कांदा सोनेरी झाला की आता त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची आणि तीही छान शिजवून घ्यायची. एकदा का टोमॅटो शिजला की त्यामध्ये हळद, लाल तिखट, धणेपूड असं सगळं घालून छान मिक्स करायचं. लाल तिखट थोडंसंच घालायचं अगदी कलर येईपर्यंत. मग आता आपण त्यामध्ये नारळाची बनवलेली पेस्ट घालायची आणि झाकण ठेवून पुन्हा छान शिजवून घ्यायचं. एकदा का ती पेस्ट शिजली की त्यामध्ये आपण फ्लॉवर, गाजर आणि श्रावण घेवडा अशा भाज्या टाकून घ्यायच्या आणि पुन्हा त्यांना एक छान वाफ देऊन घ्यायची. एकदा का छान वाफ आली की त्यामध्ये मका, हिरवे वाटाणे, शिमला मिरची, मोठी मिरची असं सगळं छान परतून घ्यायचं. आता ह्या परतण्याचं कारण म्हणजे ह्या भाज्या लवकर शिजतात, त्यामुळे त्या थोड्याशा उशिरा टाकायच्या. अरे हो, आणि मी विसरलेच, आपण सुरुवातीलाच फोडणीमध्ये आलं लसूण पेस्टसुद्धा टाकायची म्हणून मी ती नंतर टाकली आहे. तुम्हीही माझ्यासारखे विसरू नका. चला तर आता सगळं छान मिक्स करून घेऊयात. आणि एकदा सगळं छान मिक्स झालं की त्यामध्ये गरम पाणी घालायचं, म्हणजे कलरही टिकतो आणि भाजीला चवही छान येते. मग एकदा सगळं छान ढवळून त्यामध्ये थोडंसं मीठ, चवीपुरती साखर असं सगळं टाकायचं आणि छान उकळी येऊन द्यायची. मग त्यामध्ये थोडासा किचन किंग मसाला घालायचा आणि उभा चिरलेला टोमॅटो टाकायचा. सगळं पुन्हा छान मिक्स करायचं आणि एक झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचं. शिजलं की नाही ते बघायचं आणि वरून हिरवी कोथिंबीर पेरून सर्व करायचं. तर तयार आहे आपली स्वादिष्ट अशी कलरफुल छान ऑरेंजिश कलरची कोकोनट व्हेजिटेबल करी. तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा.